आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. अक्षरशः लबाडे आहेत. काय म्हणायचं तुम्हाला? असं घडण का कधी? पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उडी हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठुली असती. डान्सच कर बाई. थम्सअप पेल्यावर जर माणूस हवेत उडत असता तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या? इथं एक बाटली हल्ली कल्याण कल एक हल्ली पोचलो संगमनेरला. एक जाहिरात इतकी बिनडोके, एक पोरगी खालून चालते आणि ते कार्ट वरून छत्री धरून चालते. कॅडबरी. एक जाहिरात इतकी बिनडोके, म्हातारीची 10 रुपये सायकलीच्या खाली पडत आहे. गाऊन कोणी शिवला एक, त्याचा पहिला शोध लावा. तो माणूसच सापडला पाहिजे. आणि दुसरी एक घोटाळा केलाय कोणीतरी, फाटक्या चड्ड्या घालायची पद्धत कोणी आणली, तो एक माणूस सापडला पाहिजे. अरे काय बावळ्याचा बाजार झालाय. कोणी आणली चड्डी? आणली आता कोणी एक. इथं कापेले, तू इथं काप दोन्ही बाजून हिंड. अरे माणसं आहे आपण. ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तू टपरीने येतो कुठं? असं येडेवानी काय करतो? 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम, तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय, खबर नाही पडत. खबर वासू वासू मालिका बाधी. बरं पाहिलं गप्पा सावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तो म्हणला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. मग सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? जर मिळाली तर धोका देते ना. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी. 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होती, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आलो. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फुडली गोवा चोरला. काय चोर आहे? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं तू पागल बिगल. पोराला हाणीत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं. निवांत होऊ द्या कार्यक्रम. काय फरक पडला? जरा रेटून द्यायचं मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये. दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. एका जन्मात देव नाही मिळणारही नाही. असं कोणी उठायचं एक वारी केली म्हणजे मोक्ष मिळतोय. बापाच पेंड का? कोणी म्हणायचं माया पोराला पाकवा शिकवा, काल झक माराय पाकवा त्याचं याडं निघलं तुझ कुठं शिकतो. कोणी उठायचं. दोन भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा. एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी, जाईन मोकळे दोन्ही बी.